नमस्कार, किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता हिरव्या मिरचीतील गवारीची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो गवार घेतलेली, एकदम कोवळी गवार घेतलेली, स्वच्छ करून घेतलेली, छोटे छोटे तुकडे केलेले आहे। तर चला सुरुवात करूया। आता सुकी भाजी बनवायची त्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। तर इथे मी 10 ते 12 हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे, कमी जास्त करू शकता। त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 चमचे एकदम पातळ कापलेलं सुकं खोबरं आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला भाजी बनवायची त्यासाठी मोठी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी, 2 चिमूट हिंग घालायचं आहे आणि अगदी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहे। आणि हे परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हलकसं सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपण जे कच्चंच घेतलेलं आहे परतून घेतल्यामुळे त्याचा उग्रवास कमी होतो आणि चवीला गवार ही छान लागते। तर इथं आपले हिरवी मिरची, खोबरं, लसूण हे सगळं परतून झालेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ, हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण जी गवार धुतलेली ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे। गवार कोवळी आहे त्यामुळे पटकन अशी शिजल्या जाते। याआधीसुद्धा मी गवारीची रस्सा भाजींच्या रेसिपी चॅनलवर दिलेल्या आहे, तिथे तुम्ही बघू शकता। अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता ही गवार आपण सगळी लसूण, खोबरं, आलं यामध्ये मिक्स करून घेणार आहे। आपल्याला यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही, एकदम वाफेवर छान अशी शिजल्या जाते। आपण ज्यावेळेस झाकण ठेवतो आणि त्या झाकणाला जेव्हा घाम येतो तो घाम ह्या भाजीमध्ये पडतो आणि मऊ अशी छान आपली ही गवार शिजल्या जाते। तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे। तर झाकण ठेवल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिटांनी हे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स केलं की जे वाफेचं पाणी पडतं ते सगळ्या बाजूनी पडलं जातं आणि सगळ्या शेंगांना लागलं जातं। तर इथे बघा वाफेचं पाणी तयार झालेलं आहे। आपल्याला अंगच्या पाण्यामध्येच गवार शिजवायची आहे। अधूनमधून 2-2 मिनिटांनी हलवत राहायचं आहे आणि गवार चांगली एकसारखी शिजली जाते। तर झाकण ठेवून गवार ही शिजवून घेतलेली आहे। आपण यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही। गवार कोवळी असल्यामुळे पटकन अशी ही शिजलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये आपण खोबरं वापरलेलं आहे त्यामुळे इथे मी दाण्याचा कूट अजिबात वापरणार नाही। तुम्हाला जर खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही दाण्याचा कूट वापरू शकता आणि चवीला अप्रतिम लागते। एकऐवजी 2 भाकरी तुम्ही नक्कीच खाल। आता ही भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकता, घरात तोंडी लावण्यासाठी करू शकता। एकदम सोपी आहे आणि खायला एकदम चविष्ट आहे। पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण इथे ही हिरव्या मिरचीतली गवार केलेली आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही गवारीची भाजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।